आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. जर उद्यापासून पेट्रोल 150 रुपये लिटर झालं, गॅस सिलेंडर 1500 पार गेला आणि बाजारात वस्तू महाग झाल्या, तर तुमचं बजेट कसं सांभाळाल? कारण सध्या जे काही मध्य पूर्वेत चाललंय, इराण आणि अमेरिकेमधील तणाव, ते फक्त दोन देशांचं युद्ध नाही, ते थेट आपल्या खिशावर, आपल्या घरावर आणि आपल्या भविष्यावर परिणाम करणारा एक मोठा गेम आहे. आणि या सगळ्यात भारत कुठे उभा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत शांतपणे पण खूप मोठं चित्र उलगडून सांगितलं. आणि आज आपण त्याच गोष्टीचं डीप ॲनालायसिस करणार आहोत. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की पुढील 3 महिन्यात भारतात काय होऊ शकतं. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही गोष्ट सुरू होते फेब्रुवारी 2026 पासून, जेव्हा अचानक मध्य पूर्वेत तणाव वाढायला लागतो. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर काही स्ट्रॅटेजिक हल्ले केले आणि त्यानंतर इराणने घेतलेला निर्णय संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरला. त्यांनी थेट समुद्रातील मार्गांवर दबाव आणायला सुरुवात केली. विशेषतः हॉर्मुझची समुद्रध्वनी हा एक असा अरुंद समुद्री मार्ग आहे जिथून जगातील जवळपास 20 ते 40% तेल जातं. म्हणजे जर हा मार्ग बंद झाला तर जगाचं इंजिन बंद होण्यासारखी परिस्थिती तयार होऊ शकते. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं तिकडे चाललंय, भारताला काय फरक पडतो? पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. आपल्या देशाला लागणारं जवळपास 85 ते 90% कच्चं तेल आपण बाहेरून आणतो आणि त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्वेतून येतो. म्हणजे जर त्या भागात युद्ध झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्या देशावर होणारच. आणि हेच पंतप्रधान मोदींनी संसदेत स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की ही परिस्थिती फक्त एक साधी जिओपॉलिटिकल टेन्शन नाही, तर ही एक एनर्जी इमर्जन्सी बनू शकते. त्यांनी खूप शांतपणे पण स्पष्ट शब्दात सांगितलं की भारत सरकार प्रत्येक दिवस परिस्थितीनुसार नजर ठेवून आहे आणि त्यासाठी एक विशेष गट तयार करण्यात आला आहे, जो रोज बैठक घेतो. विचार करा, रोज बैठक म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे. आता या सगळ्यात सर्वात मोठा मुद्दा तेलाचा साठा. कारण जर युद्ध लांबलं आणि पुरवठा थांबला तर देशात काय होईल? मोदींनी सांगितलं की सध्या भारताकडे काही प्रमाणात साठा आहे, पण त्यावरच अवलंबून राहणं धोकादायक आहे. म्हणूनच भारताने एक मोठा निर्णय घेतला. आधी भारत 27 देशांकडून तेल घेत होता, पण आता हा आकडा थेट 41 देशांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजे सरकार एकच गोष्ट करते, कुठूनही मिळेल तिथून तेल आणा, पण देश थांबायला नको. पण इथेच एक ट्विस्ट आहे, कारण तेल फक्त मिळवणं पुरेसं नाही, ते सुरक्षितपणे भारतात पोहोचणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्या समुद्रात जहाजांवर हल्ले होत आहेत, व्यापारी जहाजांना अडवलं जाते. त्यामुळे भारताने मित्र राष्ट्रांशी संपर्क वाढवला आहे आणि प्रत्येक जहाज सुरक्षित पोहोचावं यासाठी डिप्लोमॅटिक लेवलवर प्रयत्न सुरू आहेत. आता दुसरा मोठा मुद्दा, वीज. कारण उन्हाळा सुरू होते आणि भारतात उन्हाळा म्हणजे विजेची मागणी आकाशाला भिडते. जर कोळशाचा साठा कमी झाला किंवा उत्पादन कमी झालं तर मोठ्या प्रमाणात वीज तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण मोदींनी स्पष्ट सांगितलं की देशातील वीज प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा साठा आहे आणि संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पण फक्त वीज आणि तेलच नाही, तर अन्न सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण युद्ध झालं की सर्वात आधी सप्लाय चेन बिघडते, वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो आणि महागाई वाढते. पण इथे भारतासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, कारण आपल्या देशाकडे पुरेसा अन्नसाठा आहे आणि सरकारने खताच्या किमती देखील नियंत्रणात ठेवल्या आहेत. म्हणजे शेतकरी आणि सामान्य माणूस दोघांनाही दिलासा मिळतोय. आता येतो सर्वात भावनिक मुद्दा, भारतीयांची सुरक्षा. कारण मध्य पूर्वेत सुमारे 1 कोटी भारतीय राहतात, काम करतात, व्यवसाय करतात आणि जेव्हा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्यांची सुरक्षितता ही सरकारसाठी सर्वात मोठी जबाबदारी बनते. मोदींनी सांगितलं की आतापर्यंत 3,75,000 भारतीय सुरक्षितपणे भारतात परत आणले गेले आहेत आणि इराणमधून हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यात 700 पेक्षा जास्त वैद्यकीय विद्यार्थी होते. विचार करा, त्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल आणि त्यांना सुरक्षित परत आणणं किती मोठं ऑपरेशन असेल. आता या सगळ्यात भारताची भूमिका काय? कारण जगात 2 मोठे गट तयार झाले आहेत, एक अमेरिका आणि त्याचे मित्र देश आणि दुसरीकडे इराण. पण भारताने इथे एक वेगळीच भूमिका घेतली आहे, ना पूर्णपणे कोणाच्या बाजूने ना पूर्णपणे विरोधात. भारत म्हणतो आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. मोदींनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी मध्य पूर्वेतील अनेक नेत्यांशी थेट संवाद साधला आहे आणि सर्वांना एकच संदेश दिला आहे, तणाव कमी करा, संवाद करा. आता खरी गोष्ट आहे, या सगळ्याचा तुमच्या आणि माझ्या आयुष्यावर काय परिणाम होणार? कारण शेवटी आपण सगळे कॉमन पीपल आहोत आणि आपल्यात फरक पडतो तो एका गोष्टीचा, खर्च वाढतोय का? उत्तर आहे हो.
आणि खूप मोठ्या प्रमाणात. जर तेल महाग झालं तर त्याचा परिणाम फक्त पेट्रोल किंवा डिझेलवर होत नाही, तर ट्रान्सपोर्ट महाग होतो. त्याचा परिणाम भाजीपासून ते मोबाईलपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होतो. म्हणजे इन्फ्लेशन वाढतो आणि जेव्हा इन्फ्लेशन वाढतो तेव्हा तुमचं सेव्हिंग कमी होतं, तुमचं बजेट बिघडतं. दुसरं म्हणजे अर्थव्यवस्था. भारतासारख्या देशासाठी इम्पोर्ट बिल वाढणं म्हणजे मोठा धक्का, कारण आपण जास्त पैसे बाहेर पाठवतो आणि त्यामुळे रुपया कमजोर होऊ शकतो. आणि रुपया कमजोर झाला की पुन्हा इम्पोर्ट्स महाग होतात, म्हणजे एक विजयस सायकल तयार होतं. आणि आता सगळ्यात मोठा सस्पेन्स, पुढे काय होणार? कारण सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, पण जर हे युद्ध अजून वाढलं आणि हॉर्मोन्सची समुद्रध्वनी पूर्णपणे बंद झाली तर जगात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की पेट्रोलचे दर अचानक खूप वाढतील, काही ठिकाणी रेशनिंग सुरू होऊ शकते आणि सरकारला इमर्जन्सी मेजर्स घ्यावे लागू शकतात. पण इथे एक पॉझिटिव्ह अँगल आहे, कारण भारत सध्या फक्त शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म स्ट्रॅटेजीवरही काम करतो. रिन्युएबल एनर्जी, सोलर, इलेक्ट्रिकल व्हेकल्स या सगळ्याचा भर दिला जातो. म्हणजे भविष्यात अशा संकटाचा परिणाम कमी होईल. आणि म्हणूनच मोदींचा एक हिडन मेसेज होता, जो कदाचित तुम्हाला लगेच लक्षात आला नसेल. ते म्हणाले, घाबरू नका पण तयार राहा, कारण ही परिस्थिती कधीही बदलू शकते. शेवटी प्रश्न एकच उरतो, जर उद्या ही परिस्थिती अजून बिघडली तर आपण तयार आहोत का? कारण युद्ध कुठेही सुरू होऊ शकतो, पण त्याचे परिणाम जगभर पसरतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहिती देण्यासाठीच नाही तर तुम्हाला जागरूक करण्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटलं की अशा प्रकारची माहिती प्रत्येक भारतीयाला माहीत असावी तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण माहिती ही आजच्या काळातली सर्वात मोठी शक्ती आहे. आणि पुन्हा भेटू एक अशाच मोठ्या आणि थरारक विषयासोबत. तोपर्यंत सावध राहा, जागरूक राहा आणि विचार करत राहा, कारण पुढचं संकट कधी येईल हे कोणाला माहीतच नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.